प्रथम माझ्या श्री गुरूंना परमपूज्य डॉक्टर काकांना मनपूर्वक वंदन करते. श्री समर्थांच्या चरणी नतमस्तक होते आणि आपण सर्व श्रोते त्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते. आणि ज्या कार्यक्रमाचं आयोजन जे इथे आज केलं गेलेलं आहे ते निलंगेकर काका आणि काकू यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. औरंगाबादची गुरुपौर्णिमा जेव्हा आम्ही दोघं जण गेलो होतो तेव्हा निलंगेकर काकांची किती लगबग सुरू होती. म्हणजे गुरूंप्रती असलेली त्यांची श्रद्धा आणि निष्ठा त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला अनुभवायला आली. त्याच्यानंतर माझा जो परिचय सहवास त्यांच्याशी जो आला तो पहिला ब्रह्मसूत्राचा वर्ग शिवगड वास्तू जेव्हा नवीन निर्मिती झाली होती तेव्हा पहिला वर्ग परमपूज्य डॉक्टर काकांनी तिथे 8 दिवसांचा घेतला होता. स्वतः प्रवचन डॉक्टर काका करीत होते आणि तेव्हा निलंगेकर काका 8 दिवस तिथे होते आणि त्यावेळेस माझा त्यांच्याशी तिथे सहवास आला. हक्कानी ते बोलवणार आणि हक्कानी गोष्टी सांगणार आणि त्यांचा अधिकार पण तेवढाच होता. बघा, दासबोध आणि पंचदशी, दासबोध हा संत ग्रंथ आहे तर पंचदशी हा शास्त्र ग्रंथ आहे. पण त्या शास्त्र ग्रंथाचा त्यांनी अभ्यास करून पंचदशी सारखा एक स्वतः त्यांनी ग्रंथ लिहिला होता, त्याची निर्मिती केली होती. प्रस्तावना डॉक्टर काकांची एका ग्रंथाला आहे. आणि आज त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ इथे जे आयोजन अतिशय सुरेख केलेलं आहे. बघा, खूप भाग्य लागतं. आता सध्या जी विभक्त कुटुंब पद्धती आहे ती जर आपण स्थिती बघितली आणि आज जर इथे निलंगेकर काकांचे दीपक दादा आणि त्यांचे 2 बंधू आणि या स्नुषा ज्यांचा माझा परिचय आता नुकताच झाला, दोघी जणी ज्या आहेत, हे सगळेजण पुत्र आणि त्यांच्या सुना, नातवंड, जावई, हे सुद्धा अनुकूलता प्राप्त व्हायला काय लागतं तर भाग्य लागतं. आणि समर्थ आपल्या समोर म्हणतात, मनासारिखे सुंदरा ते अनन्या, मनासारिखे पुत्र जामात कन्या, सदा सर्वदा बोलती रम्य वाचा, जनी जाणीजे योग हा सुकृताचा. भली माय बापे भले मित्र बंधू, सखे सोयरे राखवी स्नेह वादू, सुना लेकुरे एक मेळा सुखाचा, जनी जाणीजे योग हा सुकृताचा. बघा, मनासारखी पत्नी, मनासारखी मुलं, मनासारखी जावई, मनासारखे सगळे आपल्या आजूबाजूचे जे लोक असतात ते सगळे मनासारखे मिळणं. इथे पूर्वी ग्रामाधिकारी असं म्हटलंय, म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो तिथे सगळी अनुकूलता प्राप्त होणं आणि सगळे स्नेहाने वागणारे. आता इथे समर्थ असं म्हणतायत की हा प्रारब्धाचा योग नाहीये तर हा कुठला योग आहे? जनी जाणीचे योग हा सुकृताचा. आता इथे सुकृत असं म्हटलेलं आहे. सुकृत म्हणजे जेव्हा आपण स्वतः चांगले वागतो तेव्हा आपल्याला चांगलीच माणसं भेटतात. म्हणून समर्थ इथे काय म्हणतात? जनी जाणीचे योग हा सुकृताचा. आणि हा सुकृताचा योग जो आहे तो आपण इथे प्रत्यक्ष अनुभवतो आहोत. खरोखरी आम्ही चिंचवडवरून येणार असल्यामुळे आम्ही थोडं लवकर पोहोचलो इथे, कारण सध्याचं ट्रॅफिक लक्षात घेता. पण इथे लवकर जरी आलो असलो, आम्ही 9:30 वाजता पोहोचलो. कार्यक्रम आपला आता अर्धा तासापूर्वी सुरू झाला. पण जे मी इथे अनुभवत होते आणि ते म्हणजे मला तर खरं वाटतं की मी बरं झालं की खूप लवकर आले, कारण एक प्रेम जे आहे ना ते अनुभवायला मिळालं मला इथे. की खरोखरी निलंगेकर काकांच्या बद्दल आणि त्यांच्या पत्नीबद्दल म्हणजे आपल्या सासू सासऱ्यांबद्दल किती अंतःकरणामध्ये या सगळ्यांच्या प्रेम आहे. आणि जेव्हा मोठी माणसं आपल्या मोठ्यांबद्दल आदर ठेवतात तेव्हा आपली पुढचीच पिढी सुद्धा अतिशय आदराने. बघा, ह्यालाच तर म्हणतात ना की अंतःकरणात आदर हे असं कृत्रिम रीतीने ऐकून वगैरे होत नाही. तुमच्या आचरणामधूनच ही नवीन पिढी शिकत असते. आणि तुम्ही जेव्हा असे कार्यक्रम करता तर तिथे कृत्रिमता आपल्याला अनुभवायला आली का? अजिबात नाही. मनापासून होणारं हे सगळं आहे. आणि तुमच्या आचरणातून, तुमच्या वागण्यातून, म्हणजे आपल्या आई वडिलांच्या वागण्यातून, बोलण्यातून जेव्हा ही मुलं शिकत असतात तेव्हा त्यांना वेगळं काही करा म्हणून काही सांगावं लागत नाही. आणि अक्षरशः दासबोध
जगलेले. मी जेव्हा दासबोधातील जीवनमूल्य असा मला शुभांगीताईंनी विषय दिला. मी खरं तर पारमार्थिक विषयावर बोलणारी, पण तरी समर्थांनी या दासबोध ग्रंथामध्ये खूप विषय हाताळलेले आहेत आणि त्यानिमित्ताने माझा सुद्धा काय झाला तर अभ्यास झाला आणि माझ्या लक्षात आलं की त्यांनी मला निलंगेकर काकांचा परिचय पाठवला होता की खरोखरी दासबोध हे स्वतः ते जगलेले आहेत आणि जगून त्यांनी पुढच्या पिढीपर्यंत हा आदर्श निर्माण केलेला आहे. आणि दासबोधातील जीवनमूल्य हाच विषय आपण आज इथे 1 तास बघणार आहोत. त्यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. बघा, श्रीमद दासबोध ग्रंथ जो आहे, आपल्या सगळ्यांची समजूत अशी आहे की अध्यात्म, दासबोध म्हटलं की त्याच्यामध्ये काहीतरी पारमार्थिक विचार सांगितलेले असणार. आणि म्हणून आपण जेव्हा आपल्या तारुण्यामध्ये आपलं दैनंदिन जीवन जे इतकं व्यस्त असतं, कारण लहान मुलं असतात, आपण नोकरी करत असतो आणि रोजचा दिवस उठला की रात्री झोपेपर्यंत सगळं आपलं जीवन कसं जातं तर अगदी व्यस्तच चाललेलं असतं की आपल्याला परमार्थ म्हणून काही करण्यासाठी वेळ नसतो. आणि असं वाटतं की हे दासबोध ग्रंथ किंवा ज्ञानेश्वरी आहे, या ग्रंथांचा अभ्यास तरुणपणी कशाला करायचा? आपल्याला जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा आपण रिटायर्ड होऊ, तेव्हा आपण त्या ग्रंथांचा अभ्यास करू. पण श्री समर्थांचा दासबोध अभ्यासल्यानंतर असं लक्षात येतं की जर हा आधीच ग्रंथ जर अभ्यासला, बघा समर्थांनी या ग्रंथामध्ये सर्व अंगांना स्पर्श केलेला आहे. अगदी व्यावहारिक आणि पारमार्थिक अशी दोन्ही अंग आपल्याला या ग्रंथामध्ये बघायला मिळतात. आता नवीन तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ज्याला व्यक्तिमत्व विकास आपण म्हणतो, नंतर टाइम मॅनेजमेंट, हे सगळं आपल्याला ग्रंथामध्ये बघायला मिळतं. आणि जर तरुणपणीच जर या ग्रंथाचा अभ्यास केला गेला तर आपल्या जीवनाला एक उंची आणि दर्जा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चितपणे मी सांगते. म्हणजे मी काय सांगणार, इथे समर्थाच्या दासबोध ग्रंथामध्ये सांगतायत. पण आपली गैरसमजूत अशी असते की परमार्थ म्हणजे काय, तर रिटायरमेंट नंतर मग ग्रंथ हातामध्ये घेऊ आणि रिटायरमेंट नंतर ग्रंथ हातामध्ये घेतल्यानंतर मग आपल्याला लक्षात येतं की मी इतका काळ जो आहे तो उगाचच घालवला आणि माझ्या आयुष्यात मी कितीतरी ठिकाणी घसरले. पण जर समर्थांचा दासबोध हा जर मी अभ्यासला असता आणि त्याप्रमाणे जर आपल्या विचारांची घडी मी बसवून घेतली असती तर माझ्या जीवनामध्ये मला कितीतरी यश प्राप्त झालं असतं. आणि म्हणून इथे खूप तरुण आहेत, म्हणून तरुणांनी लवकर हा ग्रंथ हातामध्ये घ्यावा आणि जे आपल्याला आता अनुकूल आहे ते जर आपण समजावून घेतलं तर नक्कीच आपल्या जीवनाला एक ताल आणि तोल निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, आपल्या जीवनाला एक ताल आणि तोल लागतो की नाही? नक्कीच लागतो. एक उदाहरण सांगते. मी एका घरामध्ये गेले होते, त्या घरासमोर एका मुलीने रांगोळी काढली होती. जर ती रांगोळीचे ठिपके तर तिरके गेले, त्याच्यामध्ये रंगसंगती नसेल तर आपल्याला बरी नाही वाटत ती रांगोळी बघायला. जर त्याच रांगोळीचे ठिपके अगदी सरळ एका रेषेमध्ये असतील, रंगसंगती अतिशय उत्तम असेल तर आपल्याला ते रांगोळी बघायला सुद्धा काय वाटतं, तर आपण बघत राहतो त्या रांगोळीकडे की ती किती सुंदर रांगोळी काढलेली आहे. बघा, संस्कार भारतीच्या रांगोळ्या जेव्हा काढल्या जातात तेव्हा आपण अगदी भान हरपून बघत राहतो. त्याची रंगसंगती, त्याचा एक बॅलन्स असतो त्या रंगसंगतीला. जसा रंगांना बॅलन्स लागतो, रांगोळीला बॅलन्स लागतो, त्याप्रमाणे कपड्याला पण बॅलन्स लागतो की नाही? आता इथे बंधू वर्ग आहे, जर शर्ट असा थोडा कमी जास्त शिवला असेल तर तो असा तिरका होतो की नाही? म्हणजे कपड्याला सुद्धा काय लागतं तर एक बॅलन्स लागतो. आणि जमलंच तर बोलताना सुद्धा बॅलन्स लागतो. म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टींमध्ये जर बॅलन्स आहे तर माझं हे जे एवढं मोठं जीवन जे मला मिळालेलं आहे त्याला बॅलन्स पाहिजे की नाही हो? म्हणजे त्याला ताल आणि तोल पाहिजे की नाही? आता ताल आणि तोल हे मराठी शब्द आहेत आणि बॅलन्स म्हटलं की आपल्याला पटकन लक्षात येतो आणि त्याला रिदम म्हणतो आपण. तो रिदम लागतो की नाही जीवनाला? आणि जेव्हा आपण या दासबोध ग्रंथाचा अभ्यास करायला लागतो तेव्हा मला कळायला लागतं की संपूर्ण जीवनाला ताल आणि तोल देण्याची सामुग्री या दासबोध ग्रंथामध्ये आहे. बघा, समर्थांसारखे संत असे आहेत
आता आपल्या इथे संत खूप होऊन गेलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत. संत मंडळींची परंपरा आपल्या इथे काय आहे तर खूप मोठे मोठे संत होऊन गेलेले आहेत. पण इतर संतांमध्ये आणि समर्थांसारख्या संतांमध्ये फरक एक आहे की इतर संतांनी आपल्या ग्रंथांमध्ये फक्त परमार्थाचा विचार केलेला आहे. आणि समर्थांचा दासबोध जर आपण उघडला तर समर्थांनी दासबोध ग्रंथामध्ये व्यावहारिक सत्तेतला म्हणजे व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, वैश्विक आता एवढे स्तर जे आहेत हे व्यावहारिक सत्तेमध्ये येतात. आणि दुसरी पारमार्थिक सत्ता जी आहे त्या पारमार्थिक सत्तेचा पण विचार केलेलाच आहे. पण समर्थ असे हे एकमेव संत आहेत की त्यांनी व्यावहारिक सत्तेमधला या एवढ्या स्तरांचा विचार केलेला आहे. कारण समर्थांना माहिती आहे की एका व्यक्तीचं जर व्यवहारातलं जीवन म्हणजे दैनंदिन जीवन जे आहे, आपण सगळेजण दैनंदिन जीवन जगत असतो. पारमार्थिक अंग जे असतं तो आपल्याला तो नंतरचा तो विचार आहे. पण सुरुवातीला आपण दैनंदिन जीवन व्यावहारिक सत्तेतलं जे आहे जसं शिक्षण आहे, नोकरी आहे, नंतर लग्न आहे, नंतर आपण जे नीती न्याय धर्माप्रमाणे जे सर्व जीवन जगत असतो त्या जीवनाला एक उंची आणि दर्जा निर्माण झाल्याशिवाय पुढे ती व्यक्ती पारमार्थिक स्तरावर जाणं शक्य नाही. आणि म्हणून समर्थांनी जो आहे आपल्या ग्रंथामध्ये त्या सगळ्यांचा काय केलेला आहे तर विचार केलेला आहे. म्हणून व्यावहारिक जीवनामध्ये जेव्हा एक ताल आणि तोल अतिशय सुंदर निर्माण होतो तेव्हाच ती व्यक्ती पारमार्थिक स्तरावरती. पण अतिशय म्हणजे परमार्थ म्हणजे काय बघा, दोन अंग आहेत आपल्याला. व्यावहारिक अंग तर उत्तम व्हावं लागतं, त्याचं मार्गदर्शन आपल्याला समर्थांनी केलेलं आहे. पण ती पारमार्थिक स्तरावर जाते असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा नक्की काय होतं तो आपण पुढे विचार करणार आहोत. आधी आपण व्यावहारिक सत्तेमध्ये समर्थांनी आपल्याला काय मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे ते आपण बघणार आहोत. म्हणून डॉक्टर काका आमचे गमतीने असं म्हणतात, ज्ञानेश्वरी जर कोणी म्हटलं की अगं ज्ञानेश्वरीच्या वाचनाला येशील का, आम्ही ज्ञानेश्वरी वाचायला बसतो आहे, तर आपण म्हणतो नको बाबा ती ज्ञानेश्वरी फार अवघड आहे. एकनाथी भागवत सुद्धा सहजासहजी आपल्याला लवकर नुसतं वाचून समजत नाही. खरं तर एकनाथ महाराजांनी सुद्धा काय संस्कृत मधनं तो 11 स्कंद पूर्ण प्राकृतामध्ये केलेला आहे. पण तरी सुद्धा नुसतं प्राकृत असून प्राकृत जरी आपण वाचत असलो तरी त्याचा अर्थ जो आहे तो गभीरार्थ जो आहे तो गुह्यार्थ आहे तो आपल्या लक्षात येत नाही. आणि आपण थोडंसं त्या ग्रंथांपासून काय राहतो तर लांबच राहतो. पण दासबोध हा ग्रंथ असा आहे की तो वाचायला घेतल्यानंतर तो आपल्याला खूप जवळचा वाटतो. बघा का जवळचा वाटतो, कारण समर्थांनी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की खूप लक्षणांचे समाज सांगितलेले आहेत. आणि नंतर हळूहळू समर्थ आपल्याला परमार्थाकडे नेत आहेत. आणि पहिल्यांदा तो आपल्याला जवळचा वाटतो कारण मूर्ख लक्षणा ती फारच जवळची वाटतात आपल्याला खूपच जवळची वाटतात आपल्याला. आणि म्हणून डॉक्टर काका असं म्हणतात की हळूहळू समर्थ मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलाने बोलावे. कारण त्या मुलाला असं होतं सुरुवातीला जर धाक दाखवला की या शाळेमध्ये प्रवेश 90% वाल्यांनाच आहे, तर माझा मुलगा जर अगदी 40-50% असेल तर कसा काय त्याला प्रवेश मिळायचा. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला प्रवेश नाहीये, तिथे 90% विद्यार्थ्यांनाच प्रवेश आहे. तो विद्यार्थी कसा आहे तर ज्ञानेश्वरीचा माहितीये आपल्याला माऊली सांगताय, अर्जुन जो होता तो ज्ञानेश्वरीचा विद्यार्थी होता. आणि तो कसा आहे तर तू सुमन आणि शुद्धमती, अनिंदक आणि अनन्य गती. तो कसा होता, अत्यंत चांगल्या मनाचा होता, शुद्धमतीचा होता आणि कधीही कुणाची निंदा तो करत नसे. आणि अनिंदक अनन्य गती, भगवंताला कसा होता तर तो अनन्य शरणागत होता. आणि म्हणून त्या ज्ञानेश्वरीचा तो कोण आहे तर अधिकारी आहे. आणि दासबोधाचे अधिकारी कोण आहेत बघा, आपण सगळेजण जे आहोत. म्हणून आमचे परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका असं म्हणतात की दासबोधामध्ये जे आहेत ना सगळ्यांना प्रवेश आहे. म्हणून दासबोध ही नगरपालिकेची शाळा आहे असं गमतीने म्हणतात की ती नगरपालिकेची शाळा आहे. आणि नगरपालिकेच्या शाळेमध्ये सगळ्यांना प्रवेश आहे. आणि मुख्य त्याचं वैशिष्ट्य असं आहे की सगळ्यांना प्रवेश असून त्याच्यामध्ये 100% पास सुद्धा होता येतं. हे दासबोध ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. आता सगळ्यांना प्रवेश असेल तर ग्रंथ जो आहे की आपल्या जीवनाला उंच आणि दर्जा जो प्राप्त करून देतो आहे त्या दासबोध ग्रंथाचा
अभ्यास करावा. अगदी ढगला ढ विद्यार्थी सुद्धा त्याच्यामध्ये 90% मार्क्स मिळवू शकतो, ही खात्री समर्थांनी आपल्याला दिलेली आहे. बघा, समर्थ आपल्या ग्रंथामध्ये म्हणतात की आळसीतेची साक्षेपी होती, पापितेची प्रस्तावती, निंदकतेची वंदू लागती. म्हणजे अगदी आळशी सुद्धा काय होतील तर ग्रंथाच्या वाचनाने हळूहळू त्यांनाही वाटायला लागेल की अरे ह्याच्यामध्ये काहीतरी माझ्या कल्याणाचं सांगितलेलं आहे, मग मी काहीतरी थोडंसं काहीतरी अभ्यास केला पाहिजे. असं हळूहळू पायरी पायरीने बघा, बद्धची होती मुमुक्षु, बद्धचे मुमुक्षु, मुमुक्षुचे साधक आणि साधकाचे सिद्ध, असं होण्याची व्यवस्था संपूर्ण या ग्रंथामध्ये समर्थांनी आपल्यासाठी करून ठेवलेली आहे. म्हणून दासबोध ग्रंथामध्ये 200 समास आणि 20 दशक आहेत. आता 200 समास आणि 20 दशक याच्यामध्ये बरेचसे समास जे आहेत म्हणजे ते आहेत ते लक्षणांचे समास आहेत. मूर्ख लक्षणांचे, नंतर उत्तम लक्षणाचे, नंतर कुविद्या, सद्विद्या. आणि समर्थ म्हणतात की मूर्ख लक्षणं कशासाठी मी सांगितलेली आहेत. खरं मूर्ख लक्षणं सांगण्याची काही आवश्यकता असते का? पण तरी सुद्धा समर्थ म्हणतात आपले अवगुण वाटती गुण या नाव मूर्ख. संतांनी आपले कान उघडल्याशिवाय आपल्याला आपलेच अवगुण काय वाटत असतात तोपर्यंत गुणच वाटत असतात. अहो, आमच्या यांना फारच राग येतो. त्या रागाचा सुद्धा काय असतो, एक प्रकारचा तर अहंकार असतो, अभिमान असतो. इतकी सहज निंदा आपल्या सगळ्यांकडून होत असते की आम्ही कोणाची निंदा करतो आहोत हे सुद्धा लक्षात येत नाही. कारण जोपर्यंत आपण सत्संगतीमध्ये येत नाही तोपर्यंत हे जे अवगुण आहेत, जे मला माझे गुणच वाटत होते, म्हणून हे गुण माझे नसून माझे अवगुण आहेत हे मला जेव्हा समर्थ सांगतात आणि ते समर्थ आहेत, ते कोणी मी सांगणारी नाही इथे बसून जी आहे ती. कारण मी पण दुसऱ्याची निंदा करते आणि दुसरी पण म्हणते ती निंदा करते आणि मी म्हणते की निंदा करू नकोस. सांगणाऱ्याला पण काय लागतं तर अधिकार लागतो. ज्यांनी स्वतःच चरित्र तसं घडवलेलं आहे आणि तसं चरित्र घडवून स्वतःच आचरण तसं ठेवून समर्थांनी हा दासबोध ग्रंथ लिहिलेला आहे. आणि म्हणून त्यांना तो अधिकार पोचतो आणि म्हणून समर्थांनी आपल्याला ह्या ग्रंथामधून मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे. आणि समर्थ म्हणतात की मी जे विचार या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत त्या विचारांप्रमाणे जो आचार करेल त्याच्या जीवनाला एक उच्च आणि दर्जा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, ही आपल्याला शाश्वती समर्थ देत आहे. हे आश्वासन आपल्याला समर्थ देत आहे. आणि संतांचं वचन हे कधीही असत्य नसतं. आता संतांवर नाही तर मग कुणावर श्रद्धा ठेवणार. म्हणून संतांवर ही जी श्रद्धा आहे त्याला अंधश्रद्धा आपण म्हणतो, पण अंधश्रद्धा ही अंधच असते. आणि म्हणून संतांना जर फॉलो करायचं असेल आपल्याला तर संतांच्या विचारांप्रमाणे आपला आचार बसवून घेणं म्हणजे आपल्या जीवनाची नवीन घडी आपल्याला बसवून घ्यावी लागते. कारण जुन्या घड्या ज्या आपल्या आहेत, आपण जीवदशेमध्ये सगळेजण जन्माला आलेलो आहोत आणि जुन्या घड्या या नकळत आपल्या बसलेल्या असतात आणि त्या घड्या मोडून संतांच्या विचारांप्रमाणे आपल्या जीवनाची घडी जर आपण बसवून घेतली तर समर्थांना जे मिळालं ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही, असं संत आपल्याला आश्वासन देतात. म्हणून समर्थांनी उत्तम लक्षण, मूर्ख लक्षण, पडत मूर्ख लक्षण. बघा, मूर्ख लक्षण तर सांगितलीच, पण पडत मूर्ख की कळतंय मला सगळं पण तरी मला तसं वागणं होत नाही. आपण म्हटलो की नाही देवारामध्ये सुद्धा, म्हणजे ती पडत मूर्ख लक्षणं सुद्धा सांगितलेली आहेत. सद्विद्या, कुविद्या, करंट लक्षण, यत्न शिकवण, सत्व, रज, तम हे 3 गुणांचे समास समर्थांनी आपल्याला सांगितलेले आहेत. बघा, समर्थांनी आता जर आपण ग्रंथामध्ये बघितलं तर खूप पुनरावृत्ती आहे. आपल्याला असं वाटतं की अरे बऱ्याचशा जसेच्या जसे विचार त्याच ओव्या आपल्याला परत परत आपल्याला वाचल्यासारख्या वाटतात. पण परमार्थामध्ये किंवा आपलं जीवन जेव्हा समर्थ घडवतात तेव्हा तिथे पुनरावृत्ती हा दोष मानलेला नाहीये. कारण आपण आपल्या मुलांना सांगतो की मी त्याच गोष्टी काय म्हणतो, अरे तुला किती वेळा सांगते तरी तू आजपासून सुधरत का नाहीयेस. 2, 3, 4 सगळे अनुभवी आहोत आपण, इथे प्रापंचिक बसलेलो आहोत, त्यामुळे किती वेळा सांगितलं तरी ते कमीच असतं. आणि म्हणून समर्थ आपल्याला परत 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 काय आहे तर तेच विचार सांगतायत. म्हणून समर्थ असं म्हणतात की निंदा द्वेष करू नये,
असाच संग धरू नये. अगदी छोट्या छोट्या गोष्टी समर्थांनी सांगितलेल्या आहेत मूर्ख लक्षणांमध्ये, की दोघं जण बोलतायत आणि तिसरा जाऊन मध्येच काहीतरी बोलतोय. आता ह्याला काय म्हणतात, सगळे आपण उच्च शिक्षित आहात. म्हणजे एवढी छोटी गोष्ट समर्थांनी सांगितलेली आहे. रस्त्याने खात खात जाऊ नये. आता सध्या काय दिसतंय बाहेर दृश्य, बाहेर मुलं शिकायला आहेत आणि बाहेर हातात वेफर्स घ्यायचे आणि खात 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 रस्त्याने जायचं. आणि मग इतकी त्या गोष्टींना सहजता येते की मोठी माणसं सुद्धा तेच करतायत माहिती असून सुद्धा. मॉलवर तरी करतात. म्हणजे इतक्या लहान लहान गोष्टी ज्या आहेत या आपल्याला समर्थांनी सांगितलेल्या आहेत. म्हणजे इतक्या लहान लहान गोष्टी आपल्याला समर्थ सांगतात. आता आपण हे सगळं बघत असतो बरं का, पण समर्थांचे वचन लक्षात ठेवायचं. मग आता मी सांगितलं ते आपले अवगुण वाटती गुण, हा कलियुगाचा महिमाच आहे. कारण पूर्वी जे आपल्या आई वडिलांनी सांगितलेलं होतं ते आपल्याला काय होतं तर संपूर्णपणे विस्मरण होतं. आणि मग जेव्हा संतांच्या संगतीमध्ये अशी एखादी ओवी वाचतो तेव्हा आपल्याला सुद्धा असं वाटतं की अरे माझ्या आई वडिलांनी हेच सांगितलं होतं बरं का, पण आपण पण ह्या कालाच्या युगामध्ये काय होतं तर विसरून गेलो आणि नवीन पिढी बरोबर जमवून घ्यायचं म्हणून आपण तसंच वागायला लागलो. पण काही जे आपले संस्कार असतात ते आपण अजिबात पुसू द्यायचे नसतात. आणि म्हणून समर्थांनी मूर्ख लक्षणं सांगितली, त्याच्याबरोबर आपल्याला उत्तम लक्षणं पण सांगितलेली आहेत. जसं भगवद्गीतेमध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती भगवंतांनी सांगितलेली आहे, अगदी त्याचप्रमाणे समर्थांनी मूर्ख लक्षणं आणि उत्तम लक्षणं आपल्याबरोबर सांगितलेली आहे. म्हणजे उत्तम गुणांचा अंगीकार करा आणि वाईट गुणांचा त्याग करा. म्हणून सतत ग्रंथाचं वाचन, मनन आणि चिंतन होणं अत्यंत काय आहे तर आवश्यक आहे. खूप गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे मी इतके वर्ष म्हणजे 15 वर्ष मी दासबोध ग्रंथाचा अभ्यास करते असं आपण म्हणू. म्हणजे पण जेव्हा मी ग्रंथ सांगायला लागले, म्हणजे जसा जसा मला समजत होता तसा तसा मी ग्रंथ समोर ज्या माझ्या असायच्या अभ्यास वर्गाला त्यांना मी ग्रंथ सांगत होते. एकदा ग्रंथ सांगून झाला, दोनदा सांगून झाला म्हणजे काय ओवी टू ओवी जसा मला अर्थ समजेल, डॉक्टर काकांची प्रवचन ऐकून जो मला अर्थ मला आकलन होईल तो मी सांगत होते समोरच्यांना. आणि दोनदा ग्रंथ सांगितल्यावर मला असा थोडासा अहंकार निर्माण झाला की अरे आपल्याला ग्रंथ आता हा कळायला लागला, समजायला लागला. आणि मी डॉक्टर काकांकडे जेव्हा गेले मुरगुडला तेव्हा काकांना म्हटलं, काका माझा ग्रंथ दोनदा सांगून झाला, आता कुठला सांगू, दुसरा ग्रंथ सांगा बरं का, असं मी म्हटलं. आणि आता दोनदा तरी मी सांगितला ग्रंथ. काका काहीच बोलले नाही. काका असे जेवण झालं होतं आणि असे फेऱ्या घालत होते. आणि काका मला म्हणाले, हळूच झाला म्हणजे काय झालं. आता मला मी एकदम शांतच झाले. झाला म्हणजे काय झालं. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की त्याप्रमाणे तुझं आचरण झालंय का, म्हणजे परत सांग. आणि समर्थ आपल्याला म्हणतात विवरता विवरता विशेषा विशेष कळो लागे. बघा अनेक जन्मांचे संस्कार त्या जीवावरती असतात. एक सुरुवातीला जेव्हा आपण एखाद्या संत ग्रंथांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की थोडा माझा क्रोध आता कमी झालाय, किंचित का होईना. कारण हे मी काय सांगते की सगळ्यांच्या अनुभवाचं बोलेत. बऱ्याच भगिनी असं म्हणायच्या की मी अभ्यास वर्गाला यायला लागले आणि तो थोडा माझा क्रोध कमी झाला, पण तरी सुद्धा तो आतमध्ये सुप्त असल्यामुळे तो कधी वर येईल हे सांगता येत नाही. आणि मग एकच गोष्ट सांगितल्या क्रोध नावाची, बाकी किती संस्कार त्या काय असतात तर मनावर असतात वासनेप्रमाणे. उपद्व्याप ज्याला आपण म्हणतो, काहीही आवश्यकता नसताना पलीकडच्या घरात काय चाललंय, गल्लीत काय चाललंय, ती काय म्हणतीये, तिचा फोन अजून आला नाही, ही काय म्हणतीये, हे सगळेचे उपद्व्याप असतात. म्हणजे बहिर्मुख वृत्ती जोपर्यंत असते तोपर्यंत आपल्याला अंतर्मुख होता येणार नाही. बघा अंतर्मुख दोन्ही अर्थाने आहे. जे मला माझं व्यक्तिमत्व घडवायचं आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात की तुम्ही उगाचच वायफळ बडबड करू नका. आवश्यकतेपेक्षा जास्त शब्द तोंडातून काय करा तर बाहेर काढू नका. काही गरज नसताना उगाचच तिथे वक्तव्य करू नका. आणि हे समर्थांनी अतिशय छान बारकावे, खूप ओव्या आहेत. मूर्ख लक्षणांचा समाज खूप मोठा आहे आणि खूप विचार समर्थांनी आपल्या समोर सांगून ठेवलेला आहे.
त्यामुळे हे उपद्व्याप जे आहे ते काय करा तर टाळा. आणि असं करता 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 आपल्या जीवनाची नवीन घडी बसेपर्यंत आता कोणाला किती काळ लागेल हे माहिती नाही बरं का. एखाद्याची बसून पण जाईल पटकन, एखाद्याची किती वेळा ग्रंथ वाचला तरी सुद्धा घडी ती बसणार नाही. ज्याचा त्याचा तो वेळ ठरलेला असतो. मग दासबोध ग्रंथ किती वेळा वाचावा तर जोपर्यंत माझ्या आचरणामध्ये तो उतरत नाही. आणि मीच मला म्हणायचं नाहीये की मी दासबोधाचा अभ्यास करते, तुम्हाला बदल वाटते की नाही माझ्यामध्ये आता? हे कोणी म्हटलं पाहिजे? घरातल्या व्यक्तींनी म्हटलं पाहिजे. नाही तर माझा मुलगा पण मला म्हणायचा, आई तुला राग येतोय बरं का अजून. मग आता मी त्याच्यावर चिडायचं नाहीये, माझं मी आत्मपरीक्षण करायचं. मी अजून दासबोध ग्रंथ वाचतेय, पण जे संतांना अभिप्रेत आहे, जे समर्थांना अभिप्रेत आहे ते अजून माझ्याकडून होत नाहीये. उलट आपलं घर जे असतं ना, ही प्रयोगशाळा असते आपली. आपण जे ग्रंथांचा अभ्यास करतो किंवा आपण जे विचार असतात ते विचार जे आहे ते आपल्याला विचार आचरणात आपल्या विचारांप्रमाणे आपला आचार होतो आहे की नाही हे बघण्यासाठी घर ही आपली प्रयोगशाळा आहे. आणि त्या प्रयोगशाळेमध्ये अतिशय उत्तम प्रयोग करत राहायचंय आणि अंतःकरण आपलं शांत ठेवत राहायचं. आणि हे समर्थ आपल्याला इथे सांगतायत बघा. समर्थांचं आचरण आहे आधी केले मग सांगितले. खूप महत्वाचं आहे. आधी त्यांनी स्वतः केलेले हे सगळे विचार जे आहेत आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी ही जी जीवनमूल्य आहेत ती आपल्या ग्रंथांमधून सांगून ठेवलेली आहेत. समर्थ आपल्या समोर नेहमी आपण एक वाक्य ऐकतो किंवा आमच्या प्रारब्धामध्येच तसं नव्हतं किंवा प्रारब्धामध्येच तसं होतं. आता समर्थांसारखे संत असे आहेत की ते प्रारब्धापेक्षा प्रयत्नांना श्रेष्ठ मानतात. बघा एक प्रश्न आपल्याला विचारते की आधी प्रयत्न का आधी प्रारब्ध? आधी प्रयत्न आहे. समर्थांनी आपलं एक ओवी शतक आहे त्याच्यामध्ये समर्थास एक युक्तिवाद करतात की आधी आपण प्रयत्न करतो आणि फळ मिळालं नाही म्हणजे मग प्रारब्धाला दोष देतो. याचा अर्थ काय आहे तर आधी प्रयत्न आहेत आणि मग प्रारब्ध आहे. आता प्रयत्न करूनही जर अपयश आलं तरी समर्थ प्रारब्धावर ढकलत नाहीयेत. समर्थ प्रारब्धावर ढकलत नाहीयेत. समर्थ म्हणतात अचूक यत्न करावे ना म्हणून केले ते सजेना आपला अवगुण जाणवे ना काही केल्या. जे समर्थांसारखे संत प्रारब्धाच्या मागे आपल्याला अजिबात लपू देत नाहीयेत. आणि म्हणून मी जे म्हटलं ना की हा ग्रंथ तरुणांनी वाचावा योग्य वयामध्ये. कारण का तर प्रयत्न जे आहेत ते 101% प्रयत्न करायचे. सगळं यश कौशल्य संपादन करून नवीन तंत्रज्ञान जे आहे ते सगळं संपादन करून आणि मग जरी यश आलं नाही तरी सुद्धा माझं आता कुठे चुकतंय का अजून. जर एखाद्याला यश येत असेल तर मला का येत नाहीये, मग अजून काही माझे प्रयत्न कमी पडतायत का, असं स्वतः आत्मपरीक्षण करत राहायचं आहे. आणि शेवटी तर प्रारब्ध आहेच की, तो काही विषय नाहीये. शेवटी आपण म्हणतोच माझ्या प्रारब्धामध्ये नव्हतं म्हणून प्रारब्धाच्या मागे लपायला समर्थांसारखे संत अजिबात आपल्याला जागा ठेवत नाहीयेत. समर्थांचे 2 शत्रू आहेत, आळस आणि दुष्टितपणा. आळस समर्थांना अजिबात आवडत नाहीये. समर्थांचं जर आपण चरित्र बघितलं तर समर्थ जेव्हा 8व्या वर्षी घरामधून लग्न मंडपातून जेव्हा पळून गेलेले आहेत तेव्हा ते टाकळीला आल्यानंतर समर्थांनी 12 वर्ष गायत्री मंत्राची पुरश्चरण केलेली आहे. 8 वर्षाचा मुलगा आहे, पाण्यामध्ये उभा राहतो आहे सूर्योदयाच्या वेळेला. ते 12 वाजेपर्यंत आणि नंतर भिक्षा मागून आणायची, ती नदीच्या धारेखाली धुवायची आणि मग त्याच्यातलं तेलकट तुपकट मसाले निघून गेल्यानंतर त्याचं सेवन करायचं. त्याच्यानंतरची 12 वर्ष भारत भ्रमण समर्थांनी केलेली आहे. त्याच्यानंतर पूर्ण ग्रंथलेखन बघा. समर्थांच्या इतकं उदंड वाङ्मय कुठल्याही संतांचं नाहीये. समर्थांचे आपल्याला 3च ग्रंथ माहिती आहेत, दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, अजून 21 समास्य आहे, सप्त समास्य आहे, पंच समास्य आहे, समर्थांचं बाग प्रकरण आहे, समर्थांचं स्वयंपाकगीत प्रकरण आहे, समर्थांची भारुडं आहेत. म्हणजे खूप समर्थांनी लेखन केलेलं आहे.
माझ्या समर्थांनी एवढं लेखन कधी केलं असेल हो? आणि समर्थांना अवघ्या 75 वर्षाचं आयुष्य लाभलेलं आहे. आता बघा, म्हणजे समर्थांचा आळस हा शत्रू होता. डॉक्टर काका म्हणतात की आळस जो आहे त्यांनी तोच शिवथरगड, चाफळ आणि सज्जनगड यांच्या आसपास सुद्धा जाणार नाही. इतकं समर्थांचं काय आहे तर वास्तव्य आहे. आळशी माणूस पडून राहतो, आळशी माणूस पडून राहिला की उठतो, परत खातो, परत झोपतो. हे काय तर आळशाचं कामच आहे. म्हणून तर आळशी माणसाला पडून राहण्याचं काम एवढं असतं की त्यानेच तो काय होतो तर थकून जातो. म्हणून आळस हा समर्थांना अजिबात आवडत नाही. समर्थ कशाचे? 1100 मठ स्थापन केले, मारुतीची मंदिरं, नंतर सूर्य नमस्कार, बलोपासना समर्थांनी सुरू केली. आणि समर्थांना एक व्यक्ती जी आहे का, एक व्यक्तीने कुटुंब निर्माण होतो, कुटुंबाने समाज निर्माण होतो, समाजाने अगदी चळवळ उभी राहते. त्याच्यासाठी बलदंड समाज असेल तरच हा काम होतो, तो समाज सुद्धा सुदृढ होतो, बलदंड होतो. आपल्याला तर मोदींचं माहितीये, नरेंद्र मोदींनी काय योगा डे सुरू केला. ते समर्थांचेच कोण आहेत तर शिक्षक आपण म्हणून. कारण बलदंड तरुण आता IT मध्ये सगळे काम करणारे आहेत, सतत लॅपटॉप मध्ये समोर बसावं लागतं. पण थोडा वेळ काढून का होईना आपण प्रोत्साहित होतो की नाही योगा डे साठी. हळूहळू आपल्यालाच आपलं कळायला लागतं की अरे हा योगा केला, प्राणायाम केला की मला फ्रेश वाटतंय. आणि मग हळूहळू तो काळ वाढवा राहतो. पण असा मरगळलेला समाज काही उपयोगाचा नाही हे समर्थ जाणत होते. आणि म्हणून समर्थांनी आळसाला कुठेही थारा दिलेला नाहीये. आणि दुष्चितपणा म्हणजे काय तर कुठेच लक्ष नसणं, त्याला दुष्चितपणा असं म्हटलंय. म्हणून चित्त एकाग्र करण्यासाठी मेडिटेशन, त्याला आपण नामसाधना म्हणतो. बघा आता बऱ्याच IT कंपन्यांमध्ये सुरू केलेलं आहे. तर सतत चित्त काय तर दुष्चित आहे. एक छान असा दृष्टांत आहे की दोघं जण मित्र, तो नाशिकवरून नागपूरवरून मित्र आला होता, एका मित्राकडे राहायला पुण्यामध्ये राहायला आला होता. आणि तो पुण्यातला मित्र नागपूरला जायचं म्हणून रेल्वे स्टेशनवर सोडायला त्याला प्लॅटफॉर्मवर गेला. दोघं जण इतके बोलत बसले म्हणजे रंगले आणि रमले की ट्रेन आली आणि ज्याला पोचवायचं होतं तो खालीच राहिला आणि जो पुण्यातला होता तो नागपूरच्या ट्रेन मध्ये गेला. याला काय म्हणतात दुष्चित चित्त. प्रत्येक ठिकाणी चित्त कसं पाहिजे तर समाहित पाहिजे, एकाग्र पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात अवधान द्या. प्रत्येक गोष्ट तुम्ही व्यावहारिक सत्तेमध्ये असा, परमार्थाचा तर आता विचार नाहीये, पण व्यवहारामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्ट करताना एकाग्र चित्ताने व्यवस्थित समजून पुंजून सगळ्या गोष्टी कराव्या. व्यक्तिमत्व विकास समर्थ आपल्याला या सगळ्या म्हणजे ह्या गोष्टींमधून आपल्या समोर सांगतायत. दुसरं आहे की एक व्यक्ती जर सुदृढ झाली मनाने, शरीराने पण आणि मनाने पण, दोन्ही आवश्यक असतं. देहाने सुदृढ होण्यासाठी समर्थ आपल्याला बलोपासना सांगतायत आणि मनाने सुदृढ होण्यासाठी समर्थ आपल्याला विचार देतात की तुम्ही कसा विचार करा. तेव्हा कुटुंब सुद्धा कसं होतं तर अतिशय सुदृढ होतं. जसं आता आपण मूर्तिमंत उदाहरण मी सांगितलं की निलंगेकर काकांचं आणि काकूंचं, त्यामुळे पुढची कुटुंब संस्था पण कशी होते तर सुदृढ होते. आणि मग तिथे वादविवाद, चिडचिड, आता घर म्हटलं की भांड्यावर भांडण चालतंच, पण तरी विभक्तपणा जो एकदम येऊन जातो आणि अजिबात एकमेकांचं काय बघायचं नाही, इथपर्यंत पाळी नक्कीच येत नाही. आणि म्हणून कुटुंब संस्था सुद्धा कशी असावी, प्रपंच सुद्धा कसा असावा तर समर्थ आपल्याला सांगतात. प्रपंची जो सावधान तोची परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. जो प्रपंचामध्ये सावधान असतो त्याचाच परमार्थ उत्तम होतो. का बरं? कारण प्रपंचातल्या सवयी घेऊनच तो परमार्थामध्ये जातो. आणि म्हणून प्रपंच सुद्धा कसा पाहिजे तर अत्यंत व्यवस्थित सावधानतेने करणारा. बरं समर्थ म्हणतात प्रपंची पाहिजे सुवर्ण. आता त्यावेळेस गुंतवणूक कशामध्ये केली जायची तर सोन्यामध्ये गुंतवणूक केली जायची, म्हणून सुवर्ण म्हणतात. म्हणजे प्रपंच समर्थ जे आहेत किंवा सगळे संत जे आहेत ते तुम्हाला काही मिळवू नका किंवा संपत्ती जमू नका असं म्हणत नाहीये,
पण आपण जी संपत्ती जमवलेली आहे किंवा आपण जे काही प्रपंचामध्ये आपल्या मिळवलेलं आहे कष्ट करून, ते इतरांना पण काय करावं तर द्यावं, दान करावं, गरजूंना मदत करावी असं समर्थ सांगतायत. समर्थांची ओवी आपल्यासमोर. मेळविती तितुके भक्षिती, ते कठीण काळी मरो न जाती, दीर्घ सूचनेने वर्तती तेची भले. म्हणजे दीर्घ सूचना म्हणजे भविष्याची तरतूद जे करून ठेवत नाहीत, शेवटी त्यांचं काय होतं बघा. समर्थांनी त्या काळी सांगून ठेवलेलं आहे. समर्थांना स्वतःचा प्रपंच होता का खरं तर, पण तरी सुद्धा समर्थांनी एवढे बारकावे प्रापंचिकांचे टिकलेले आहेत की तुम्ही जेवढं मिळवा त्याच्यातलं काहीतरी भविष्यासाठी ठेवून द्या. मुलांच्या लग्नाची तरतूद करा. नंतर जे काही आपल्या उत्तर आयुष्यात जे आहे की आपल्या आजारपणासाठी जे काही लागतं आपल्याला, तो सुद्धा धन जे आहे ते जमवून ठेवा. म्हणून प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. आता इथे मात्र काय आहे, थोडी भेट आहे. आता प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका असं म्हटल्यानंतर, म्हणजे समर्थांची ओवी ऐकल्यानंतर असं वाटतं की आता आमचं बरोबर आहे की आम्ही प्रपंच नेटका नाही, नेटाने केलाय चांगला. नेटका म्हणजे समर्थ काय म्हणताय की तुम्ही प्रपंच करताना काही वेळ का होईना परमार्थासाठी देत राहा. आणि जेव्हा तुम्हाला उत्तर आयुष्यामध्ये रिटायरमेंट नंतर वेळ मिळेल तेव्हा तुमची घडी थोडी बसलेली असेल आणि मग तुम्ही पूर्ण वेळ परमार्थासाठी द्या. म्हणजे दिवसातला काही वेळ तुम्ही रोज परमार्थाला देत राहा. पण आपलं असं होतं की प्रपंच नेटका करता करता आपण नेटाने कधी करायला लागतो हे कळत नाही. आणि नेटाने करता करता आपण प्रपंचाचं ओझं इतकं अंगावर घेतो की मग आम्हाला अजिबातच वेळ मिळत नाही. आणि मग 60 नंतर असं वाटतं इतके वर्ष आम्ही आता प्रपंचासाठी कष्ट केले, संसाराचा गाडा ओढला, आता एन्जॉय करायचं. आणि एन्जॉयमेंट कशामध्ये असते तर फिरणं, ट्रिपा करणं. त्याला काही नावं ठेवण्याचा अजिबात उद्देश नाही, कराव्यात. पण खरा आनंद जो आहे तुम्ही हे पण करा. आणि दुसऱ्या ग्रंथांमध्ये जे विचार सांगितलेले आहेत ते आता आनंद देणारे आहेत आणि ते तुम्हाला आनंदाची दिशा, रक्ताचं पाणी केलं दाखवून देतात. म्हणून इथे समर्थांनी आपल्याला सांगितले एका व्यक्तीचं जीवन जे आहे ते उन्नत व्हावं. त्याच्यानंतर व्यक्ती उन्नत झाली की कुटुंब जे आहे ते कुटुंबामध्ये सुद्धा आपण लहान मुलांना आपल्या परमार्थाला म्हणजे काय शुभम करोती, रामरक्षा, जी काही स्तोत्र आहेत पायाचं घातला जातो ना, तर मुलांचं लहानपणी घातला जातो. आणि लहानपणी जे संस्कार होतात ते कधीही विसरले जात नाही. आजही शिवथरगडीमध्ये लहान मुलांसाठी शिबिर आहे, युवकांसाठी शिबिर आहे. अशा शिबिरांमध्ये मुलांना प्रयत्न करून आठवावं. प्रापंचिकांसाठी सुद्धा काय आहे तर शिबिर आहेत. समर्थांचा अजून एक छान विचार आहे. समर्थ म्हणतात चातुर्य लक्षण नावाचा समाज समर्थांनी दिलेला आहे की तो कसा असला पाहिजे, व्यवहारामध्ये पण चतुर असला पाहिजे. आणि तर चतुर म्हणजे काय हो, चतुर म्हणजे आपण म्हणतो लबाड बरं का, अशा अर्थी नाही इथे आहे. तर त्यांनी असं म्हटलंय की चतुर जो आहे की दुसऱ्याला न फसवणारा आणि आपण पण न फसणारा, याला काय म्हटलंय तर चतुर असं म्हटलेलं आहे. म्हणून चातुर्य शृंगारे अंतर, वस्त्रे शृंगारे शरीर, दोही मध्ये कोण थोर बरे पहा. बघा, वस्त्राने शरीर शृंगारलं जातं पण चातुर्याने मात्र अंतर शृंगारलं जातं. म्हणजे विचार जे संतांनी विचार दिलेले आहेत, जे शास्त्रांनी विचार दिलेले आहेत, किंवा आपण म्हणू की आपल्या घरात पूर्वी जे होते वयस्कर लोक ते संतांचे विचार आपल्याला सांगत होते. आणि जेव्हा आपण ग्रंथाचा अभ्यास करायला लागतो तेव्हा कळतं की अरे माझी आई आजी हेच सांगत होती बरं का, माझे आजोबा हेच सांगत होते बरं का. म्हणजे ते जे विचार आहेत त्यावेळेस आपण म्हणतो की आता कशाला लागलं ते सांगतेस तुम्हाला, पण तेच योग्य होते आपल्यासाठी. म्हणून हे विचार जे अंतःकरणात असतात आपल्या, तेच आपल्याला काय करतात तर घडवतात. आणि जीवनामध्ये प्रत्येक माणूस हा आपल्या कर्तृत्वामुळे यशस्वी होतो. म्हणून कार्य करा, सतत कार्यरत राहा, समर्थ आपल्याला सांगतायत. आज मोठे मोठे जे उद्योगपती झाले किंवा इथेही आपल्यामध्ये जे कर्तृत्ववान लोक असतील त्यांनी सुद्धा काय केलेले आहेत तर कष्ट केलेले आहेत. आणि आपली विचारांची पद्धत, एक जीवनशैली बसवून घ्यावी. समर्थांचे अगदी स्पष्ट आणि स्वच्छ विचार आपल्या ग्रंथामध्ये वाचायला मिळतात. समर्थ म्हणतात उदंड असे उदंड ऐकावे, परिते प्रत्यय पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. सगळ्यांचं ऐका पण त्याचा विवेक मात्र अंतःकरणात करा.
आणि काय खरं आहे काय खोटं आहे याची निवड करून त्याप्रमाणे तुम्ही या जगामध्ये वागा. आता एक छान विचार समर्थांनी आपल्याला लक्षणांमध्ये सांगितलंय. सत्व रज तम हे 3 जे समास आहेत, सत्वगुणाचे, रजगुणाचे आणि तमगुणाचे, हे आपल्या समोर येतात. आता समर्थांनी खूप मोठीच्या मोठी यादी दिलेली आहे की या नाव सत्वगुण, या नाव सत्वगुण, या नाव रजगुण, या नाव रजगुण, असं समर्थांनी आपल्या समोर एक यादी दिलेली आहे. आणि समर्थांसारखे संत जे असतात ते त्रिगुणातीत झालेले असतात आणि आपण जे सगळेजण आहोत ते त्रिगुणामध्ये असतो. आपण सहज म्हणतो तेव्हा सकाळी त्या ताई भेटल्या होत्या ना, माझ्याशी खूप छान बोलल्या आणि आता काय मला काय माहिती तोंड फिरवून गेल्या. आता त्यावेळेस सत्वगुण वरती होता आणि आता रजगुण वरती असेल. काहीतरी त्यांच्याच अंतःकरणामध्ये काहीतरी चरमिचर सुरू असेल. म्हणजे त्यांना दिसतंय डोळ्यासमोर, पण डोळ्यासमोर काय मी नाहीये. अंतःकरणात विचार आहेत आणि कुठेतरी त्या व्यग्र आहेत आणि त्यामुळे त्यांचं चित्त कसं झालंय तर दृश्यित झालेलं आहे. पण तो रजगुण तिथे प्राबल्याने वरती आहे. आता बघा, सत्व रज तम या 3 गुणांची बैठक समर्थांनी खूप छान आपल्या समोर मांडलेली आहे. समर्थ असं म्हणतात की सृष्टी जेव्हा निर्माण झाली तेव्हा पहिल्यांदा मूळमाया निर्माण झाली, मग गुणमाया निर्माण झाली आणि मग जडमाया निर्माण झाली. त्याच्यात आपण जास्त जाणार नाही आहोत, फक्त थोडा विचार सांगता आणि पुढे येते. मूळमाया म्हणजे माया निर्माण झाली, हे सगळं जगत निर्माण झालं. आता जगत निर्माण झालं, त्याच्यामध्ये देह पण निर्माण झाले, म्हणजे 84 लक्ष योनी पण निर्माण झाल्या. कारण नुसतं जग हा शब्द सिद्ध होत नाही, देहादी जगत, कारण देह पाहिजे त्याच्याशिवाय त्याला जग कशाला म्हणणार. म्हणून देहादी जगत असा शास्त्रीय शब्द आहे. मग मूळमायानंतर गुणमाया निर्माण झाली, सत्व रज तम हे 3 गुण निर्माण झाले आणि मग पृथ्वी आप तेज वायू आकाश ही 5 महाभूत निर्माण झाली. म्हणजे बघा 5 आणि 3 8, त्याला अष्टधा प्रकृती आपण म्हणतो. आपण म्हणतो की नाही सहज की हे सगळं जग कशाचं आहे तर अष्टधा प्रकृतीने बनलेलं आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडात पण हे 3 गुण आहेत. जसं आपला हा जो देह आहे हाडामासाचा आहे, पृथ्वी तत्वाचा आहे. त्याच्यामध्ये रक्त किंवा जे जल आहे ते कशाचं आहे तर आपण म्हणून जलतत्वाचं आहे. प्राणवायू तो वायू तत्वाचा आहे. असे 5 महाभूत जशी ब्रह्मांडात आहे तशी पिंडात पण आहे. आता ही जमीन जी आहे ही पृथ्वी तत्वाची आहे, जड आहे. आता ही स्थिर नसती तर आपण बसू शकलो असतो का, तर तो तमोगुण आहे त्याला. त्यामुळे ती कशी आहे तर जड आहे, तमोगुणाची आहे. नंतर हा वारा वाहतोय, दिसत नाहीये, पण तो कसा आहे तर रजगुणाचा आहे, चंचल आहे, सतत तो वाहतो. आणि हे मन पण आपलं कसं आहे तर रजगुणाचं बनलेलं आहे असं शास्त्र सांगतं. म्हणून मन पण कसं आहे तर चंचल आहे. आता मी तुमच्या समोर बसून इथे बोलतीये, पण माझं मन कुठे गेलं, माझ्या बंगल्यामध्ये माझ्या चिक्कूला झाडाला एवढे चिक्कू लागले, गेट लावायची विसरले, कोणी येऊन तर चिक्कू नेले नसतील. बघा, म्हणजे बोलणाऱ्याची स्थिती अशी तर ऐकणाऱ्यांची कशी असेल, ऐकणाऱ्यांची कशी असेल. म्हणजे हे जे आहे ना, हे 3 गुणांचं सगळं बनलेलं आहे. मग आता आपल्या जीवनाला एक उंची आणि दर्जा जर प्राप्त व्हायचा असेल, आपलं काय आहे विषय जीवन मूल्य, हे जीवनाला जर उंची आणि दर्जा प्राप्त व्हायचा असेल तर हे 3 गुण समजून घेणं, त्या 3 गुणांच्या अभिव्यक्ती समजून घेणं आणि समजून घेतल्यानंतर माझं अंतःकरण शांत ठेवणं हे अतिशय महत्वाचं असतं. कारण आता तिथे शांती नसते. व्यवहारात सुद्धा एखादं जर काम करायचं असेल आणि जर अंतःकरण अशांत असेल, भगिनींचा अनुभव नेहमी असतो, जर अंतःकरण अशांत असेल तर मिठाच्या ऐवजी काहीतरी दुसरंच घातलं जातं. हा ना, आपल्याला माहितीये की काढायला गेल्यावर ते एक आणि दुसरंच काहीतरी काढलं, असा नेहमीचा अनुभव आपल्या प्रापंचिकांना असतो. ऑफिस मध्ये काम करत असताना जर मन शांत नसेल तर सगळ्या गडबडी होऊन जातात. म्हणून हा जो बेस आहे समर्थांनी आपल्या समोर 3 गुणांचा ठेवलेला आहे. ही सृष्टी जी आहे ती 3 गुणांची बनलेली आहे. आपण त्याच्यामध्ये जो जन्माला आलेले आहोत ते 3 गुणांचे आहोत. आपल्यामध्ये किंवा जगतामध्ये एकही व्यक्ती 3 गुणांना सोडून नाही. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सत्वगुणी वाटते तेव्हा आपण म्हणतो की त्या खूप छान सत्वगुणी आहेत ना, पण जेव्हा सत्वगुणी वाटते तेव्हा रजोगुण आणि तमोगुणाखाली दबलेल्या स्थितीमध्ये असतो. आणि जेव्हा रजोगुणी व्यक्ती असते तेव्हा सत्वगुण तम दबलेल्या स्थितीमध्ये असतो. मग आता प्रयत्नपूर्वक सत्वगुण सातत्याने जर मी वर ठेवण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू हळूहळू सत्वगुणाची आपली काय बसत जाते तर तशी घडी बसत जाते आणि चित्त शांत राहत जातं. काय उदाहरण सांगते.
कारण या गुणांचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवरती एवढा असतो. बघा, आपण आपलं तपासायचं आहे. कारण कसं असतं की जेव्हा या 3 गुणांचा अभ्यास केला समासांचा आणि जेव्हा मी मग असे अभ्यास वर्ग घ्यायला लागले तेव्हा मला प्रत्येक व्यक्ती 3 गुणांची दिसायला लागली. हा रजोगुणाचा आहे, हा तमोगुणाचा आहे, हा अमक्या गुणाचा आहे आणि माझं पोट कुणाकडे सतत दुसऱ्यांकडे आणि मी कुठल्या गुणाची आहे. आणि म्हणजे माझा पण रजोगुण त्यावेळेस वरती होता की या सगळ्यांना नावं ठेवताना. अगदी त्याचप्रमाणे या सत्वगुणाच्या किंवा रजोगुणाच्या 3 गुणांच्या अभिव्यक्ती सातत्याने त्या देहातून काय होतात तर अभिव्यक्त होतच असतात आणि त्या ओळखायला शिकण्यासाठी हा अभ्यास आहे समर्थांनी आपल्या ग्रंथामध्ये जो दिलेला आहे तो. तर जेव्हा अर्जुन आणि भगवंत फिरायला निघाले आणि अर्जुन भगवंताला असं म्हणतो आहे की काहो म्हणे तो दुर्योधन जो आहे तो म्हणतो की मला धर्म समजतो पण मी धर्माप्रमाणे वागू शकत नाही. मला अधर्म म्हणजे काय हेही माहिती आहे पण मला अधर्म सोडता येत नाही. म्हणजे सगळं माहिती असून तो असं का वागतो. तर भगवंताने उत्तर दिलेलं आहे की तो समगुणाचा मूर्तिमंत पुतळा आहे. म्हणजे त्याला सगळं कळतंय पण तो ते सोडू शकत नाही. अशाच आपल्याला काही काही गोष्टी खूप कळत असतात की मी असं वागायला नको, तसं करायला नको, पण तरी आपल्याकडून त्या गोष्टी होत राहतात. आणि म्हणून हे सगळे जे विचार आहेत समर्थांनी आपल्याला सांगितलेले आहेत तर सोडून देणं. आपण खूप शास्त्रामध्ये शिरू नये. बघा, मी आणि माझी मैत्रीण रस्त्याने चालले होते तर तिकडून एक आमच्या अंगावरती एकदम अशी एक व्यक्ती एक पेय पिलेली. आता कुठलं पेय पिलं असेल तुम्ही अंदाज बांधा, मी काय इथे नाव घेत नाही. अशी झिंगत द्यायला लागली. तर मी तिला म्हटलं बाई चल आपण त्या व्यक्तीला जाऊ तर तिच्या मार्गाने आपण आपला रस्ता क्रॉस करू. आता त्या व्यक्तीला आपण सांगायच्या भानगडीत पडलो का की हे पेय पिणं चांगलं नसतं, तू कशाला पिलस. आपण काय केलं, कारण त्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये ती व्यक्ती तिथे नसते. मग आम्ही काय केलं, रस्ता बदलला आणि तिला सोडून दिलं. अगदी त्याचप्रमाणे माझ्या घरामध्ये माझा मुलगा, माझं उदाहरण सांगते, माझा मुलगा कॉलेजमधनं आला, तणतणत आला एकदम आणि खूप काय 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 आदळआपट केली. आता त्यावेळेस मला हा विचार आठवला पाहिजे हे मात्र नक्की की मला हा विचार आठवला की आता त्याच्यावरती रजोगुणाचा अंमल आहे. तो कुठला अंमल होता त्या व्यक्तीवरती, त्या पेयाचा अंमल होता. अगदी त्याचप्रमाणे माझ्या मुलावरती रजोगुणाचा अंमल आहे. त्यामुळे त्याला आता समजावून सांगण्यात काहीही अर्थ नाही. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. एखादी व्यक्ती जर चिडली आणि खूप संतापली तर तिचं अंग पण थरथरायला लागतं. तो राग जो आहे तो काय दिसतो तर शरीरात देहावरती दिसतो. घामेजून जाते ती व्यक्ती, कान लालबुंद होतात, डोळे जे आहेत ते कसे होतात तर रागाने लाल होतात. आता त्यावेळेस जर त्या व्यक्तीला मी समजायला लागले तर ती ऐकून घेते का माझं, उलट मलाच मूर्खात काढते. मग आता त्या व्यक्तीवर रजोगुणाचा अंमल आहे हे समजायला माझ्यामध्ये पण काय लागतो, सत्वगुण लागतो. नाहीतर अरे ना कारे म्हटलं की मी पण रजोगुणावरती आणि घरामध्ये ज्वालामुखी निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि जेव्हा असा ज्वालामुखी भडकतो तेव्हा घरातली आपली जी सगळे असतात, बघा आता मधली पिढी जर आम्ही म्हटलं तर सासू सासरे घरामध्ये असतात, लहान मुलं घरामध्ये असतात, ती सगळी त्या ज्वालामुखीमध्ये ओढून निघतात. आणि म्हणून हा विचार आहे गुणांचा जो आहे तो. आणि म्हणून त्या व्यक्तीवर त्या गुणांचा अंमल आहे. मग मी पण शांत बसायचं सत्वगुणावरती. आणि डॉक्टर काका म्हणतात की त्याचं जे आहे ना ते एन्जॉय करायचं, एन्जॉय करायचं. आणि जसं भगवंतांनी उत्तर दिलं की हा असा नाही तर कसा वागणार, तर हा असाच वागणार असं म्हणायचं. आणि रामकृष्ण हरी म्हणत शांत बसायचं. बघा एकच विचार आहे. प्रवचनकार जे व्याख्याता किंवा इथे बसून जे की विचार सांगते त्यातला एक विचार तरी उपयोगी यावा, जे श्रोते असतात त्यांना काहीतरी इथून घेऊन जावं तरच काहीतरी पदरात पडतो. जे विचार समर्थांनी आपल्याला सांगितलेले आहेत म्हणून त्यांचं एन्जॉय करायचं, सोडून द्यायचं. योग्य वेळ आली की मग तिला समजावून सांगायचं. हा एक विचार जरी आपल्याला आचरणात आणला, समाजापासून पळून जाऊन चालत नाही. आणि मग काका म्हणाले की असं मग तू आयसोलेट होऊ शकते, आपल्या घरात आपल्याला बंद करून घेऊ शकते, पण इन्सुलेशन म्हणजे वायर आपण बघितली आहे त्याला एक इन्सुलेशन असतं, मग आपल्याला शॉक लागत नाही. त्याप्रमाणे संत विचारांचं
घरातलं जर आपण इन्सुलेशन आपल्याला करवून घेतलं तर बाहेरून कितीही शॉक बसले तरी आपण आतमध्ये कसे राहतो, शांत राहतो. हा खूप महत्वाचा विचार आहे म्हणजे जो आहे तो. म्हणजे या संतांच्या विचारांचे ऍप्लिकेशन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसे करायचे. नाही तर कसं होतं, संत ग्रंथ आपण सांगतो, वाचतो, ऐकतो, पण ते विचार जर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरले नाही तर आमचे डॉक्टर काका म्हणतात, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. अरे जय जयकार करून करायचं काय, त्यांचा जय जयकार करून ते तर आहे त्या ठिकाणी आहेतच, ते आनंद रूपच झालेले आहे. समर्थांनी एवढं कार्य केलेलं आहे, भारत भ्रमण केलं आहे. समर्थांचा 75 वर्षाचा काळ, अनेक लोक त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. चाफळचं राम मंदिर जेव्हा समर्थांनी बांधलं तेव्हा चाफळच्या राम मंदिरामध्ये समर्थांनी या 3 गुणांच्या व्यक्ती तशा वापरून घेतलेल्या आहेत. बघा, सत्वगुणाच्या व्यक्ती मूर्तीची प्रतिष्ठापना करणं आहे, नंतर वाळू, सिमेंट, आर्किटेक्ट हे रजोगुण आहे, सातत्याने कार्यरत राहणं, दगड फोडायला लागायचे मंदिरासाठी, तर तमोगुणाच्या व्यक्ती पाहिजे. ते गुण वापरून घेता आले पाहिजे. तसंच आपल्या, मला जर हे विचार माहिती असतील तर आपल्या अवतीभोवती ज्या व्यक्ती असतात त्या गुणांप्रमाणे जर आपल्याला वापरून घेता आल्या तर कार्य पण पुढे जातं आणि आपलं अंतःकरण पण शांत राहतं. म्हणून समर्थांनी पुढे महंतांचं जे कार्य सांगितलंय की जो समाजात कार्य करतो. बघा, म्हणून व्यक्ती, कुटुंब आणि कुटुंबातली व्यक्ती समाजामध्ये जेव्हा कार्य करते तेव्हा हे सगळे जर विचार असतील तर हा असा वागतो, तो तसा वागतो, तिने असं केलं पाहिजे, याने असं का केलं, तिने तसं का केलं, ह्याच्या बोलण्यात जो आपला इतका वेळ व्यर्थ जातो. आणि हे सगळं ठरवतो कोण, आपण. तिने असं का करावं, ती व्यक्ती बोलून निघून जाते, तिचा आपला संबंध सुटून जातो, ती तिच्या कामाला निघून जाते, पण आपल्या चित्तातनं मात्र ती व्यक्ती काही जात नाही. आणि म्हणून हे संतांचे विचार जे आहेत ते संतांचे विचार जर आपल्याला तिथे आठवले. पण आमचे डॉक्टर काका असं म्हणतात की आपण कर्णाचे अवतार आहोत, सगळे ग्रंथाची पारायण करतो, अभ्यास करतो. जशी कर्णाला त्याच्या गुरुंनी विद्या दिली होती पण त्याला त्याच्याबरोबर शाप पण होता की ऐनवेळी तुला आठवणार नाही. तसं असतं की आपल्याला सगळं पाठांतर असतं पण ऐनवेळी प्रसंग आला की आपण विसरून जातो आणि आठवत नाही. म्हणून तत्कथनम, तत्श्रवणम, तत्वचनम, विवरता विशेषा विशेष कळू लागे, सातत्याने तेच ऐकावं, तेच वाचावं, तेच श्रवण करावं असं संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि असं जेव्हा सातत्याने विचार आपल्या जवळ असतात, संतांचे विचार आपल्या जवळ असतात, तेव्हा आपल्या जीवनाला एक वेगळी झळाळी प्राप्त होऊन जाते. हे बघा, परमार्थामध्ये जे ब्रह्म वगैरे सांगितलंय ना ते खूप दूर आहे. तो ब्रह्मानुभव घेणारा, कारण भगवंतच म्हणतात बहुनाम जन्मनाम म्हणते, कशी त्याचं ते सिद्ध आहे. अनेक जन्मांमध्ये एखादा ब्रह्मज्ञ निर्माण होतो. पण संतांच्या विचारांनी आपलं दैनंदिन जीवन जरी आपलं सुखी झालं, शांत झालं. बघा, आजी आजोबा असतात, आजी आजोबांचं चित्त कशामध्ये असतं, नातवंडांमध्ये असतं. इतका प्रपंच मी केला, मुलांना वाढवलं, नातवाला अगदी दुधावरच्या सारखं वाढवलं. कारण आता हल्ली मुलं आणि सुना नोकरी करणारे असतात, नातवांना वाढवण्याचं काम कुणाचं असतं, आजी आजोबांचं असतं. त्यामुळे आजी आजोबा वाढवतात, नातवंडांना त्याची गरज पण असते, प्रेमाची पण गरज असते. पण आमचे डॉक्टर काका म्हणतात की नातवाला जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत त्याला सांभाळावं, आणि जेव्हा तो उंबऱ्याच्या बाहेर पडतो आपल्या मित्रांबरोबर खेळायला आणि आपल्याला तो विचारण्याचा होतो तोपर्यंत आपलं चित्त त्याच्याशी जडवून ठेवू नये. मग म्हणाले, माझा अनुभव सांगतो, माझा नातू येतो आणि म्हणतो हाय आबा, आणि जाताना म्हणतो बाय आबा. एवढंच मला त्याचं दर्शन होतं. आणि नातवाचे विषय बदलतात पण माझे विषय मात्र अजिबात बदलत नाहीत. मला असं वाटतं पूर्वीसारखंच त्यांनी माझ्याजवळ बसावं, त्यांनी माझ्याशी गोष्टी कराव्यात. पण आता त्याचं विश्व बदललेलं असतं, तो मोठा झालेला असतो आणि कुठल्याही वयात हे विचार आपल्याला उपयोगी येतात. कुठल्याही वयात अलिप्तपण माझं दे रे राम असं जेव्हा समर्थ म्हणतात, रामाला प्रार्थना करतात, ते अलिप्तपण अशा प्रकारचं आहे की आता आपण मानाने जगायचं असेल तर माझी गरज, त्याची गरज संपलेली आहे आता. त्यामुळे मी श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचंय. आलं तरी रामकृष्ण हरी, नाही आला तरी विचारायला रामकृष्ण हरी. ते कुठलाही वय असू दे, ते तारुण्य लहानपणापासून ते आपला म्हातारपणापर्यंत हे सगळे समर्थांचे विचार आपल्याला उपयोगी पडणारे आहेत. म्हणून समर्थांनी
तिथे खूप छान विचार, आता खरं खूप विचार आहेत, किती सांगू आणि किती नाही असं माझ्या समोर झालेलं आहे. पण समर्थ म्हणतात ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेती एक क्षण. म्हणजे कुठलाही क्षण एक रिकामा जाऊ देऊ नको आणि काही गलबला काही निवळ ऐसा कंठीत जावा काळ. असं म्हटलंय की काही गलबला आणि काही निवळ असा काळ तुम्ही काय करत जाता, कंठीत जा. काही थोडं समाजामध्ये राहा आणि काही थोडं एकांतामध्ये राहा. आणि असे जेव्हा छोटे 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 विचार आपण समर्थांचे जेव्हा अंतःकरणामध्ये आपण बाळगतो आणि बाळगल्यानंतर त्याप्रमाणे आपल्या येतो, तेव्हा आपलं जीवन व्यावहारिक सत्तेमध्ये कृतार्थ झाल्याशिवाय नक्की राहणार नाही. आणि जेव्हा व्यावहारिक सत्ता आपली कृतार्थ होते तेव्हा परमार्थ आपला कृतार्थ होतोच होतो. कारण प्रपंचामध्ये चित्तशुद्धीची आणि चित्त शांतीची व्यवस्था आहे. जेव्हा बघा चित्त शुद्ध कधी होतं की मी हे केलं असतं तर बरं झालं असतं, मी हे केलं नसतं तर बरं झालं असतं, आणि कुठून बुद्धी झाली म्हणून मी हे केलं, असं 3 प्रश्न ज्याच्या मनामध्ये कारणाकारणाने पडत नाही त्याचं चित्त शुद्ध आणि शांत झालेलं असतं. हे आपलं आपण ओळखायचं. आणि म्हणून प्रपंच करावा नेटका, आणि म्हणून प्रपंचातले सगळे विचार समर्थ आपल्याला सांगतायत त्याप्रमाणे जर आपल्या जीवनाची घडी आपण बसवून घेतली, उपासना जर आपण केली तर आपलं चित्त शुद्ध आणि शांत होतं. आणि अशा शुद्ध आणि शांत चित्ताचा चैतन्यात लय होण्याची व्यवस्था होऊन जाते. आणि समर्थ फलश्रुतीमध्ये म्हणतात निर्गुण झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले. मी आजपर्यंत जो प्रपंच केला त्याच्यामध्ये जी परमार्थाची साधना केली, झाले साधनाचे फळ, त्यामुळे काय झालं, संसार झाला सफळ. हा जो सरत जाणारा संसार आहे, संसार सरतोय की नाही. मी लहान होते, तरुण होते, आता काय झाले 50 मध्ये आले, आता पाय गुडघे दुखायला लागले, आता हळूहळू त्या मार्गाला लागले. हा संसार आहे सरत जाणारा. त्याच्यामध्ये निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले, म्हणजे मला आनंद रूपता प्राप्त झाली असं आपल्याला समर्थ त्या ग्रंथाची फलश्रुती सांगतायत. आणि अशी सार्थकता प्रपंच आणि परमार्थ या दोन्हींमध्ये निलंगेकर काकांनी आणि काकूंनी त्यांच्या जीवनाचं सार्थक करून घेतलेलं होतं. आणि खरोखरी माझा खूप परिचय नाही, फक्त मी मगाशी म्हटलं तसं या दोघी जणींचा माझा परिचय आहे. आणि त्या आले होते त्यांचे मधले बंधू बुलबुलला वर्गाला, आणि सार्थकता स्वतः त्यांनी करून घेतलेली आहे आणि त्यांची पुढची पिढी सुद्धा त्याच मार्गाने चाललेली आहे. हे बघून खूप समाधान आहे. आपण समर्थांच्या परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना करूया की आपण सगळे जण इथे जमलेले आहोत, त्यांनी पण आपल्या जीवनाचं सार्थक करून घेऊ. कारण आपल्याला आदर्श समोर लागतो. देवादिकांचे आदर्श होऊन गेले, पण आज चालते बोलते जेव्हा आदर्श आपण बघतो, आता आपण फिल्म बघणार आहोत त्यांच्यावरची की त्यांनी कसं आदर्शमय जीवन जगलं, तेव्हा आपल्याला पण कुठेतरी अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण होते की आपण पण आपल्या जीवनामध्ये अशी कृतार्थता प्राप्त करून घ्यावी. मला इथे आज बोलण्याची संधी दिली याबद्दल मी संपूर्ण निलंगेकर कुटुंबियांना धन्यवाद देते आणि माझ्या वाणीला इथेच विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.